राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळाला आहे। त्या शेतकऱ्यांना आता तातडीने पीक विम्याचे 12,000 रुपये देखील या ठिकाणी 13 जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू करण्यात आले आहे। ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2,000 रुपये त्या ठिकाणी नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे आता आले आहेत, त्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अगदी थोड्याच वेळामध्ये तुम्हाला 12,000 रुपये पीक विम्याचे जमा करण्यात येतील। आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले अगदी पुढील 10 ते 15 मिनिटांच्या आतमध्ये या 13 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे 12,000 रुपये जमा करण्याचे आदेश या ठिकाणी कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी महत्त्वाची अपडेट आताच बँकांना देऊन टाकले आहे। अखेर शेतकऱ्यांसाठी पीक विम्याचा दुसरा टप्पा या ठिकाणी सुरू करण्यात आला आहे। यासाठी जवळपास 7,400 कोटी रुपये पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मंजूर करण्यात आले। या 13 जिल्ह्यांमध्ये जे शेतकरी राहतात, ज्यांना नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे 2,000 रुपये मिळाले आहेत, त्याच बँकेच्या खात्यावरती त्याच शेतकऱ्यांना पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये 13 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण पुढील 10 ते 15 मिनिटांमध्ये करण्यात येणार असं सांगण्यात आले। शेतकरी मित्रांसाठी खरं म्हणजे ही आनंदाची बातमी आहे। सरसकट सर्व शेतकऱ्यांना हा पीक विमा या ठिकाणी मंजूर करण्यात आला आहे। आता बघा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये मिळाले आहेत। फक्त त्याच जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा करण्यात येतोय। आज 13 जिल्ह्यामध्ये, या ठिकाणी उद्या 12 जिल्ह्यामध्ये आणि परवा दिवशी 12 जिल्ह्यामध्ये, असं टोटल त्या ठिकाणी 36च्या 36 सर्व जिल्ह्यामध्ये पीक विम्याचा या ठिकाणी दुसरा टप्पा मंजूर करण्यात आलाय। परंतु असं सांगण्यात आलंय की नमो शेतकरी योजनेचा लाभ ज्या शेतकऱ्यांना 7वा हप्ता मिळाला आहे, फक्त त्याच शेतकऱ्यांची लिस्ट पीक विमा सोडण्यासाठी बँकांना देऊन टाकले आहे। त्यामुळे तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे 7व्या हप्त्याचे 2,000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती मिळाले असतील तरच तुम्ही हा व्हिडिओ लक्षपूर्वक त्या ठिकाणी बघायचा आहे। तुम्हाला पीक विम्याचे 12,000 रुपये या ठिकाणी आता हेक्टरी मंजूर करण्यात आले आहेत। 2022 ला, 2023 ला आणि 2024 ला या 3 वर्षांमध्ये जर तुम्ही एकदा तर पीक विमा या ठिकाणी भरला असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आल्या। पीक विम्याचा दुसरा टप्पा आता सुरू करण्यात आलाय। मागच्या 1 महिन्यापासून पीक विम्याचा पहिला टप्पा या ठिकाणी पार पडलेला होता। ज्या शेतकऱ्यांना पीक विमा आतापर्यंत कमी मिळालाय व ज्या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत पीक विमा या ठिकाणी मिळालेलाच नाही, अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा मंजूर करण्यात आता दुसरा टप्पा आलेला आहे। यामध्ये एक गट त्या ठिकाणी असा होता की ज्यामध्ये शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता त्या ठिकाणी 13 जिल्ह्यांमध्ये आता मिळालेला आहे। फक्त त्याच शेतकऱ्यांना आता पीक विम्याचा त्या ठिकाणी आता दुसरा टप्पा 13 जिल्ह्यांमध्ये बँकेच्या खात्यावरती सोडण्याची ऑर्डर या ठिकाणी आली आहे। त्यामुळे तुम्हाला नमोचे 2,000 रुपये मिळाले असतील तर तुम्ही इथून पुढे काळजीपूर्वक लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले की पीक विम्यामध्ये मागच्या वेळी घोटाळे झाले होते, त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा हप्ता या ठिकाणी दिला गेला आहे, फक्त त्याच शेतकऱ्यांची लिस्ट आता बँकांना दिली आहे। कारण या ठिकाणी फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांना पीक विमा या ठिकाणी दिला जाणार आहे। यासाठी नमो शेतकरी योजना, यासाठी जे शेतकरी पात्र ठरले आहेत, ज्या शेतकऱ्यांना नमोचा 7वा हप्ता मिळाला आहे, त्यांनाच हा पीक विमा या ठिकाणी मंजूर करण्यात येतोय। आता बघा जे शेतकरी या 13 जिल्ह्यांमध्ये राहतात आणि या 13 जिल्ह्यांमध्ये ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे 2,000 रुपये त्या ठिकाणी आता मिळालेले असतील तर तुम्हाला 12,000 रुपये पीक विमा या ठिकाणी बँकेच्या खात्यामध्ये पुढील 5 ते 10 मिनिटांमध्ये जमा करण्याचे आदेश कृषी विभागाच्या माध्यमातून आता आले आहेत। त्यामुळे तुम्ही आता त्या ठिकाणी 2,000 रुपये नमोचे मिळाले असतील तर 12,000 रुपये घेण्यासाठी तयार राहायचं आहे। नमोचे 2,000 आणि पीक विम्याचे दोन्ही एकत्र त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता पाठवणार होते, परंतु नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून येत असतात आणि पीक विमा केंद्र सरकारचा आहे। तुम्हाला पण माहित आहे शिवराज सिंह चौहान जे केंद्र सरकारचे कृषी मंत्री आहेत, त्यांच्या माध्यमातून हा पीक विमा आलेला आहे। त्यामुळे दोन्ही मिक्स करून त्या ठिकाणी पाठवलेलं नाही, फक्त नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये शेतकऱ्यांना पाठवले आहेत। त्याच बँकेच्या खात्यावरती पुढील त्या ठिकाणी 10 मिनिटांमध्ये आता पीक विम्याचा दुसरा टप्पा
या 13 जिल्ह्यामध्ये वितरण होणार असल्याची मोठी अपडेट समोर आली आहे। डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून आता पीक विमा त्या ठिकाणी तुमच्या खात्यावरती येणार आहे। म्हणजेच थोड्याच वेळामध्ये तुमच्या खात्यावरती 13 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा त्या ठिकाणी जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। त्यामुळे तुम्हाला पीक विमा कमी मिळाला असेल किंवा अजून पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यावरती मिळालाच नसेल तर तुम्ही इथून पुढे आता लक्ष देऊन बघायचं आहे। गेल्या 1 महिन्यापासून सोशल मीडियावर बातम्या पसरल्या होत्या की पीक विमा आज येईल उद्या येईल, परंतु शेतकरी मित्रांनो लक्षात ठेवा, आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत। 36 जिल्ह्यापैकी फक्त 6 जिल्ह्यामध्येच त्या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये पीक विम्याचे वाटप करण्यात आले होते, कृषी विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आले। त्यामुळे अजून 30 जिल्ह्यामध्ये बघा 30 जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप त्या ठिकाणी होणार आहे। ज्या शेतकऱ्यांना पीक विमा आतापर्यंत मिळालाय त्यांना कमी पीक विमा मिळालाय। तुम्हाला जर त्या ठिकाणी कमी पीक विमा मिळाला असेल किंवा जर अजून पण मिळालाच नसेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण 13 जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना नमोचे 2000 आलेत त्यांना पीक विमा देखील आता या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। आता बघा शेतकरी मित्रांसाठी सोशल मीडियावर अफवा पसरल्या होत्या की त्या ठिकाणी आता अनेक शेतकरी अपात्र होणार, यांना पीक विमा मिळणार नाही, त्यांना पीक विमा मिळणार नाही, परंतु सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले त्या ठिकाणी काही तांत्रिक अडचणी होती, त्यामुळे फक्त पीक विमा पहिल्या टप्प्यामध्ये 6 जिल्ह्यामध्ये वाटप करण्यात आलाय। त्या ठिकाणी नमो शेतकरी योजना वाटप सुरू झाल्या अगदी काहीच मिनिटांमध्ये तुमच्या खात्यावरती पीक विमा जमा होईल असं सांगण्यात आलं होतं। आणि तशा प्रकारे ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालाय त्या ठिकाणी त्यांना सुद्धा, कमी मिळालाय त्यांना सुद्धा आणि नाही मिळालाय त्यांना सुद्धा या ठिकाणी पीक विमा आता जमा करण्याचे आदेश या ठिकाणी आता आले आहेत। त्यामुळे ज्या ठिकाणी आता बघा काही तांत्रिक अडचण आली त्यामुळे पीक विम्यामध्ये फक्त 6 जिल्ह्यामध्ये आतापर्यंत पीक विमा वाटलेला आहे। त्यामुळे 2022 असेल, 2023 असेल, 2024 असेल, या 3 वर्षामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता आणि केंद्र सरकारने त्यांना पीक विमा या ठिकाणी जमा केलेला नव्हता, यासाठी आता 2022 ते 2025 पर्यंतचे सर्व रखडलेले पीक विम्याचे दावे मंजूर करण्यात आलेत। पहिला टप्पा 6 जिल्ह्यामध्ये वाटलाय, आता दुसरा टप्पा या ठिकाणी सुरू करण्यात आलाय। बँकेचा सर्व्हर डाऊन होता, काही तांत्रिक प्रॉब्लेम होता, तर तो सॉल्व्ह झालेला आहे। आता बघा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या शेतकऱ्यांना आता या ठिकाणी पीक विमा जमा होतोय हे तुम्हाला लगेच सांगणार आहे। सगळ्यात जास्त पीक विमा हरभरा पीक असेल, ज्वारी पीक असेल, सोयाबीन असेल, कापूस असेल, कांदा पीक असेल, उडीद असेल, मूग असेल, या पिकांसाठी सर्वात जास्त पीक विमा या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला अजून पण तुमच्या खात्यावर पीक विमा कमी मिळाला असेल किंवा जर मिळाला नसेल तर तुम्ही आता या ठिकाणी 13 जिल्ह्यामध्ये जर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये मिळाले असतील तर तुम्ही आता इथे लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो यामध्ये उडीद, सोयाबीन, कापूस, बाजरी, ज्वारी, बाजरी त्या ठिकाणी अशा प्रकारच्या 40 ते 45 प्रकारच्या पिकांसाठी पीक विमा अगदी 2022 ते 2000 त्या ठिकाणी 25 पर्यंत ज्या शेतकऱ्यांचं पावसाने वाऱ्याने त्या ठिकाणी नुकसान झाले, गारपिटीने नुकसान झाले, अशा सर्व शेतकऱ्यांना हा पीक विमा या ठिकाणी आता केंद्र सरकारच्या माध्यमातून आता त्या ठिकाणी मिळणार आहे असं सांगितलंय। पहिल्या टप्प्यामध्ये शेतकरी वाट बघून थकले होते, परंतु त्यांना पीक विमा जमा झालेला नव्हता। अखेर पीक विमा वाटपाला सुरुवात या ठिकाणी आजपासून झाली आहे। त्यामुळे तुमचा जिल्हा कोणता आहे तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे, कारण 36 जिल्ह्यापैकी 13 जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे वाटप या ठिकाणी करण्यात येतंय। जवळपास शेतकऱ्यांना 12,000 रुपये हेक्टरी पीक विमा या ठिकाणी जमा होत असल्याचं त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। त्यामुळे 13 जिल्ह्यांची यादी कोणकोणती आहे तुम्ही या ठिकाणी आता लक्ष देऊन पाहायचं आहे। तुमचा जिल्हा जर असेल तर या ठिकाणी तुम्हाला पीक विमा अगदी थोड्याच वेळामध्ये तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे, परंतु यामध्ये एक अट राहिल्या ती म्हणजे नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये तुम्हाला आता 7व्या हप्त्याचे मिळालेत का बघा। ज्या शेतकऱ्यांना मिळालेत फक्त त्यांनाच पीक विमा या ठिकाणी त्यांच्याच बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येतोय। आता बघा या ठिकाणी पहिला जिल्हा सांगण्यात आलाय ज्यामध्ये पीक विमा अनेक शेतकऱ्यांना मिळाला नव्हता त्यांना आज जमा होतोय, तो म्हणजे रायगड जिल्हा। बघा पहिल्या जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा होतोय। या जिल्ह्यामध्ये जे जे शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्यासाठी पात्र ठरले होते त्यांना आता त्या ठिकाणी 2000 रुपये त्यांना मिळाले होते। फक्त त्याच शेतकऱ्यांना
रायगड जिल्ह्यामध्ये हा पीक विमा या ठिकाणी हेक्टरी 12,000 रुपये या ठिकाणी आता थोड्याच वेळामध्ये जमा करण्यात येणार आहे। शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा सुद्धा यामध्ये नक्कीच असणार आहे, त्यामुळे इथून पुढे तुम्ही काळजीपूर्वक महत्त्वाचं 2 मिनिटं काम बाजूला ठेवा आणि आता लक्ष देऊन इथून पुढे तुम्ही बघायचं आहे। यामध्ये पहिला जिल्हा आता सांगितला आहे तो म्हणजे रायगड जिल्हा। आता या जिल्ह्यामध्ये जे शेतकरी नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये 7व्या हप्त्याचे घेतले आहेत, त्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचे हेक्टरी 12,000 रुपये या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत। 2022, 2023, 2024 या 3 वर्षांच्या कालखंडामध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि ज्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी पीक विमा 3 वर्षाचा भरला होता आणि ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता बँकेच्या खात्यावरती वितरण झाला आहे, फक्त त्याच शेतकऱ्यांना या रायगड जिल्ह्यामध्ये आता पीक विम्याचा दुसरा टप्पा याचे तुम्हाला हेक्टरी 12,000 रुपये आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता सोडण्यात आले आहेत। आता बघा शेतकरी मित्रांनो, त्यानंतर पुढचा 2 नंबरचा जिल्हा आहे लातूर जिल्हा। या लातूर जिल्ह्यामध्ये जवळपास 20% शेतकऱ्यांना आतापर्यंत पीक विमा मिळाला आहे। बाकीचे शेतकरी वाट बघत होते, तर त्यांना थोड्याच वेळामध्ये पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यावरती येणार असल्याची मोठी अपडेट समोर आली आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा अतिशय महत्त्वाचा आहे, ज्या जिल्ह्यामध्ये जवळपास सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये या ठिकाणी आता मिळालेले आहेत। त्यांच्या खात्यावरती आता टोटल हेक्टरी 12,000 रुपये आता पीक विम्याचे मिळणार आहेत। आता तुमचा जिल्हा कोणता आहे लक्ष देऊन बघा। जर तुमचा जिल्हा या यादीमध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा पुढील 10 ते 15 मिनिटांमध्ये तुमच्या खात्यावरती त्या ठिकाणी पीक विम्याचे पैसे हेक्टरी 12,000 रुपये या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत। त्यानंतरचा आता पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय सिंधुदुर्ग। आता या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं 2022ला, 2023ला, 2024ला जर शेती पिकांचं नुकसान झालं असेल तर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी पीक विमा हेक्टरी 12,000 रुपये जमा करण्यात येतोय। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरीचे 2,000 रुपये तुम्हाला आले असतील तर तुम्ही इथून पुढे काळजीपूर्वक आता लक्ष देऊन बघायचं आहे। तुमचा सुद्धा जिल्हा यामध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा पीक विमा जमा झाला नसेल तर तुम्हाला सुद्धा हा लाभ त्या ठिकाणी जमा करण्यात येतोय। आता बघा शेतकरी मित्रांनो, पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे बीड जिल्हा। आता बीड जिल्ह्यामध्ये जवळपास 3 लाखांच्या वरती त्या ठिकाणी पीक विम्यासाठी पात्र शेतकरी ठरले होते, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे पीक विमा त्यांना मिळाला नव्हता। तर आता पीक विमा या ठिकाणी जमा करण्यात येतोय। बँकांचा काही तांत्रिक प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांना पीक विमा मिळालेला नव्हता। आता पीक विमा त्यांच्या बँकेच्या खात्यावरती वितरणास सुरुवात झाली आहे। त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचे जिल्हे अतिशय महत्त्वाचे आहेत। तुमचा जिल्हा यामध्ये नक्कीच असणार आहे, त्यामुळे आता लक्ष देऊन बघायचं आहे। आता पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर आणि जालना। या 2 जिल्ह्यामध्ये जवळपास 5.5 लाख शेतकरी आता पीक विम्यासाठी पात्र ठरले होते, परंतु पहिल्या टप्प्यामध्ये त्यांना पीक विमा मिळालेला नव्हता। त्यांना पीक विमा आता या ठिकाणी जमा करण्यात येतोय। आता तुम्ही इथं लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा पुढचे जिल्हे सांगण्यात आलेत ते म्हणजे रायगड आणि रत्नागिरी। या जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये खात्यात आलेले आहेत, त्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पीक विम्याचा त्या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला हेक्टरी 12,000 रुपये आता मंजूर करण्यात आले आहेत। त्यानंतर आता पुढचे जिल्हे अत्यंत महत्त्वाचे आहेत ते म्हणजे लातूर आणि त्यानंतर नांदेड। या 2 जिल्ह्यामध्ये यावर्षी पाऊस काळ खूप झाला, त्या ठिकाणी नुकसान भरपूर झालं, तर ते नुकसान जे झालं आहे त्यासाठी आता पंचनामा करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते। त्यातच ही एक आनंदाची बातमी आहे, ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नव्हता त्यांना पीक विमा या ठिकाणी जमा करण्यात येतोय। त्यानंतर आता पुढचे जिल्हे आहेत ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचे सातारा आहे, पुणे आहे, त्यानंतर पुढचा जिल्हा धुळे, अकोला, नंदुरबार। या जिल्ह्यामध्ये सुद्धा पीक विम्याचा दुसरा टप्पा या ठिकाणी सुरू करण्यात आलाय। तुम्हाला सुद्धा पीक विम्याचे त्या ठिकाणी तुमच्या हक्काचे 2022, 2023, 2024 जर तुम्हाला पीक विमा याचा मिळाला नसेल तर तुम्हाला सुद्धा मिळण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवल्या। त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।